काय अमोल उरकला का नाश्ता? हाँ अर्जुन, अरे काय बोलला नाहीस तू? हा बाप्पू जरा अचानक ठरलं. या पर असं काय अचानक ठरलं आणि दुसरं कोणी नाही का जाण्यासारखं? अरे आत्ताशी अमोलची तब्येत बरी व्हायला लागली आहे ना. हा कदम बरोबर आहे, पण ओडिसाला जायचंय, तिकडे ओळख परेड आहे, एका गुन्हेगाराला पकडून आणायचंय. आणि काय मी पोलीस स्टेशन इन्चार्ज आहे ना, तर मलाच जावं लागेल तिकडे. साया असतात, बाकी गोष्टी असतात, आम्हालाच करावं लागते. बर बर, असं आहे का? बाबा अहो नका काळजी करू तुम्ही, आणि आपण सगळे आहोत की अमोलची काळजी घ्यायला. हा आता काम आहे म्हणल्यावर जावं लागणार. पर अर्जा तू लवकर ये बर का. भाऊजी तुम्हाला जास्तीचा डबा देऊ का? नाही वहिनी, तशी काही गरज नाही. वाटलं तर निघायच्या आधी सांगतो मग. बाबा तुझा आयता पकडून इकडे आण. हा बापरे तुझा उत्साह बघ आधी. मा अगं शहनशाह गुंडांना पकडायला चाललाय ना. बर अमोल, सगळ्यात महत्वाचं, मी जातो लवकर परत येतो, पण मी येईपर्यंत आजोबा बापू कुणालाही त्रास द्यायचा नाही. मामा मुमा कुणालाही त्रास द्यायचा नाही. वेळेवर जेवायचं, वेळेवर औषधं घ्यायची, वेळेवर झोपायचं, अभ्यास करायचा, आणि सगळ्यात महत्वाचं मला त्रास द्यायचा नाही. अरे नाही बाबा, मी आज काही करणार नाहीये, कारण मी तुझाच मुलगा आहे ना. रुपालीताई अमोलला इकडंच भेटायला बोलवतात. या आधी रुपालीताई सकाळची कामं करायच्या, आणि आता अमोलला इकडे भेटल्याशिवाय रुपालीताई खाली येत नाहीत. काहीतरी नक्की इकडंच असणार आहे. काय चाललंय, काय मार्ग नाही राव. दीपक तू इकडे? आव ते अमोल आलता ना इकडं, त्याला बघायला आलतो. दाजी कुठे तर बाहेर चाललेत, त्यांना भेटायचं होतं अमोलला, पण तो नाही इकडं कुठं. अरे रुपाली केव्हाची अमोलला खाली घेऊन गेली. मी पण आलोच या ठिकाणी. अच्छा ठीक आहे. बर कदम, संध्याकाळचीच ट्रेन आहे, मग चौकीतून तसंच निघेल. हा परत निघताना फोन कर बर का. हो. अर्जुन तू कुठं बाहेर निघालास? दीपक म्हणत होता. हा दादा, एका कामानिमित्त ओडिसाला जायचंय, पण तुम्ही सगळ्यांनी अमोलची खरंच काळजी घ्या बरं. अरे तू काही काळजी करू नको, आम्ही आहोत या ठिकाणी. अर्जुन, अरे घरात अमोलही विसरू नको बर का. येताना त्याच्यासाठी काहीतरी आण. यस बाबा. अहो वंश, तिकडे आपल्याला काही मिळेल का हो? हा दाजी, एक काम करा, तुमचं काम राहून द्या, पण तिकडं फिरून हिच्यासाठी शॉपिंग करा म्हणजे झालं. भाऊजी तुम्ही अमोलची काहीच काळजी करू नका, त्याला कसलाच त्रास नाही होणार. बरं चला, निघतो आम्ही. बाय मा बाबा. बाय बाय. हो ना, चल जरा. बापू अहो घरातला एक माणूस जरी बाहेर गेला ना, तरी घर कसं एकदम खायला उठतो, रिकाम वाटतं. बरोबर आहे विनायकराव, पण आता काय करणार, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं का नाही. अर्जुनला गेलंच पाहिजे ड्युटीसाठी. हा, आपण समजून घेणार नाही तर कोण घेणार. तू माझ्याबरोबर खोटं का बोललीस ग? काही काय बोलताय तुम्ही? मी काय खोटं बोलले? मोना, काल सकाळी रुपालीताई अमोलला शाळेत सोडायला गेल्या आणि दुपारी माघारी आल्या, असं मला बापूने आणि बाबांनी सांगितलं. पण तुम्हाला काय सांगितलंस की रुपाली त्यांनी काहीच नाही केलं, त्या फक्त आम्हाला सोडून माघारी आल्या, सांगितलंस का नाही? अहो मी विसरलेच तुम्हाला सांगायला. त्यांना तिथूनच खरेदी करायला गेल्या होत्या. काय? हो, अहो
काही गोष्टी लागणार होत्या म्हणून ते तिकडे गेल्या होत्या. आणि हे तुला मला आत्ता सांगायला जमतंय होय? तसं नाही, पण मला हे एवढं महत्त्वाचं नाही वाटलं ना, म्हणून नाही सांगितलं. बरं ठीक आहे, पण इथून पुढे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत, लक्षात ठेव. डॉक्टर साहेब, हां. तुमचं काम लय जोखमीचं आहे बरं का, पण तुम्ही एकदम सचोटी न करता, म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला. अरे सगळे डॉक्टर असे असतात का? पण मी मात्र माझं काम सचोटीनं करत असतो. खरं आहे बरं का. ऐक ना, तो मेडोला ब्लास्टोमा झालेला पेशंट कसा आहे रे आता? हाय डॉक्टर, बरं आहे आता. तुम्ही दिलेल्या गोळ्या चालू आहेत त्याला. हां, लेट्स होप फॉर बेस्ट. डॉक्टर, त्याला आहे ना स्टेज 2चा आजार झाला आहे बघा. एक विचारू शकतो काय? हा विचार ना. हा म्हणजे आता आहे ना त्याच्या उपचाराचं सगळं मीच बघतोय बघा. तर म्हणजे त्याला जर नीट उपचार मिळाले ना तर तो बरा होऊ शकतो का? माणिक, तुझी इच्छा आणि आशा मी दोन्ही समजू शकतो, पण हा आजार लहान मुलांसाठी खूप घातक आहे रे. म्हणजे? अरे एक तर त्याचं कोवळं वय, मेंदूला ट्युमर, केमो करायचं म्हटलं तर लहान मुलांना खूप त्रास होऊ शकतो रे. केमोमुळं इतर नसताना काही झालं तर मेंदूला इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं डॉक्टर साहेब, अहो माझं आणि त्याचं लय जवळचं नातं आहे बघा. काय झालं ते जरा स्पष्ट सांगितलं तर बरं होईल. माणिक, अरे त्याचं वाचणं जवळपास अशक्य आहे. या उपचारामुळे आपण फक्त त्याचे दिवस काही पुढे ढकलू शकतो. डॉक्टर, म्हणजे तो वाचणारच नाही का आता? आय एम सॉरी, पण नाही. ठीक आहे डॉक्टर, निघतो. माणिक, त्या मुलाचं नाव काय आणि कुठे राहतात ते? का हो डॉक्टर? ते नाही म्हणजे काही मदत लागली तर करेन ना मी डायरेक्ट. योजना आहेत ना मुलांच्या उपचारासाठी, खर्चासाठी. अहो डॉक्टर, ते पोरग बाहेरचं आहे, म्हणजे लांबचं आहे, आणि मला वाटतं त्यांनी केला या योजनेसाठी अर्ज. हो, पण मी काय म्हणतोय, मी आलो. रिपोर्ट द्यायचेत ना, मी आलोच. तुला खरं वाटेल नाही मला माहित नाही, मला तुझी काळजी वाटते. तू व्यवस्थित जा आणि लवकर ये. मला तुझ्या काळजीबद्दल खरं का नाही वाटणार? मी जाईन व्यवस्थित. तू फक्त प्लीज अमोलची काळजी घे. अर्जुन, तिसऱ्यांदा सांगतोयस तू हे. अरे मी घेईन ना त्याची काळजी नीट. आणि मी एक मिनिट. हा बोला काय तोंडे. मॅडम, त्या महिला सबलीकरणाच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना आज आपल्या भागात येता येणार नाहीये, तर त्यांना काय सांगू? त्यांना दिवसभर वेळच नाहीये. हो मॅडम, कदाचित त्यांना संध्याकाळीच वेळ मिळेल. काय तोंड्या, काय चाललंय? ही योजना महिनाभरापासून रखडतीये. आपल्याला मीटिंग करायची आहे. मला आजच्या आज ही मीटिंग झालेली हवी, मग भलेही रात्री 12 वाजू दे. ठीक आहे मॅडम, मग त्यांना संध्याकाळची 7ची वेळ सांगू? हो, पण त्यांना म्हणावं आज मीटिंग काही झालं तरी होणार आहे, वेळेत पोहोचा. ठीक आहे मॅडम, कळवतो त्यांना. ठीक आहे. काय झालं? अरे लोक कामाची टाळटाळ करतायत रे. एक मीटिंग घ्यायची, महिनाभर झाला ती मीटिंग रखडते. आज काही झालं तरी ती मीटिंग झालीच पाहिजे. आपे बघ, तुला कामाचा लोड आहे, प्रेशर आहे, मला कळतंय, पण मी घरी नाही हे लक्षात असू दे. तू प्लीज अमोलची काळजी घे बरं. अर्जुन, मी नाही विसरणार, मी घेईन काळजी त्याची. आत्ता म्हणशील असं, कामाच्या गडबडीत विसरून जाशील आपे. अर्जुन, हे बघ, तू बाहेर गावी चाललाय, तुझा मूड चांगला ठेव, म्हणजे ते कामही चांगलं. मी आहे म्हटलंय ना. आपे बघ, माझा मूड आता तू अमोलची काळजी कशी घेतेस त्यावर अवलंबून. अरे पण मी म्हणतेय ना, मी घेईन त्याची काळजी नीट. आपे बघ, तू मला वचन दे की तू अमोलकडे नीट लक्ष देशील. अर्जुन, नाही तुला बालिशपणा वाटेल, पण मला वचन दे. दे तू वचन. मी तुला वचन देते, मी अमोलची पूर्णपणे आणि नीट काळजी घेईन. मामा, अरे तूच मशाई चोरायचं ना? आधी तुमचं आवरून तरी घ्या. मामा, आणि मला सगळं आवडले, फक्त बॅग भरायची राहिली. अहो, त्यांनी ना त्यांचं सगळं आवरलंय, तुम्ही तुमचं बघा. आणि काय हो, सकाळपासून आतापर्यंत तुम्हाला एकच काम असतं, आणि ते म्हणजे स्वतःचं आवरणं. आणि ते पण तुम्ही आतापर्यंत कधीच नीट करत नाही. हो ना, तू अर्दीप्या, अरे तुम्हाला काय फक्त कारणच लागतं काय रे भांडायला?
अहो बापू ती बघा की. दिप्या, अरे काय चुकतंय तिचं? मागच्या आठवड्यात 2 दिवस व्यायाम चुकवलास तू. बापू 3 दिवस. हो भांजे. दिप्या, स्वतः आवरून कामावर जायचं एवढंच काम असतं ना तुला? हा, ती बी होत नाही तुझ्याकडनं. मग मोनाचं काय चुकतंय सांग बरं? हा, त्यात सुट्टीच्या दिवशी बायकोला फिरायला घेऊन जायचं सोडून घरात पडून राहायचं. बाई काय माणूस आहे? नाही नाही, ह्या रविवारी मी तुम्हाला नाही फिरवलं ना तर नावाची मोना नाही मी, बघाच तुम्ही. काय राहू विनू बाबा. मोना, अगे त्याचं जाऊ दे. आपण असं करू, आपणच काहीतरी प्लॅनिंग करू. विनायकराव, आपण एखाद्या पिक्चरला किंवा गार्डन मध्ये फिरायला जाऊयात. हा, काय अमोल? हा, एक नंबर बोलला बापू. अहो मला बी पिक्चरला जाऊन लय दिवस झालेत. बापू थँक्यू. हा, आणि काय हो मिस्टर माने, जर ह्या प्लॅन मध्ये तुम्ही काही मोठं घातलात ना तर माझ्या एवढी कोणी वाईट नसणारे लक्षात ठेवा. अगं तुला वाटतोय तेवढा वाईट नाही ग मी. बापू, मी ऑफिसवरून आलो ना, आपण आज प्लॅन करू म्हणजे करू. बापू, अहो मी काय म्हणते की आपण घरातच गेम वगैरे काहीतरी खेळू ना छान. कशाला उगाच बाहेर जायचंय ना. हे अमोलला पण आत्ता कुठं बरं वाटायला लागले. आव रुपाली ताई, आपल्याला तिकडे जाऊन वजी नाही उचलायची. पाहिजे तर मी अमोलला खांद्या घेऊन फिरतो की, मग तर झालं का. पण आपण ठरलेला प्लॅन करायचा म्हणजे करायचा. पण मामा आपण खेळू नाही तर गेम. अरे अमोल, इकडे काय घरात आपण कधी पण गेम खेळू शकतो का नाही? आता तुझा बाबा आला की त्याचं काम सुरू होईल, तुझी पण शाळा सुरू होईल. मग हा बरोबर आहे बापू. अहो परत सगळ्यांच्या मागं कामं लागतात आणि सणवार बी तोंडावर आहेत ना. हा, ठरलं तर मग आज आपण प्लॅन करू. काय स्वप्नील सर? हो, काही हरकत नाही या ठिकाणी. बर भांजे, आवरा लवकर, तुम्हाला शाळेत सोडतो की मी. हो मामा. मोठीमा डबा. अमोल आत ये, देते डबा. हा, हो. सावकाश. आणि बरं का, तुम्ही दोघं संध्याकाळी यायच्यात आम्ही आवरून तयार राहतो. काय बापू? हा, अमोल हे बघ, डब्यामध्ये ना गोळ्या ठेवलेल्या आहेत. जेवण आणि गोळ्या दोन्ही वेळेवर घ्यायचं. हा, ओके मोठीमा. छान बाळ. बाय. बाय. गायतोंडे, येस मॅडम. दिवसभराची कामं उरकली आहेत आपली. महिला सबलीकरण कर्मचाऱ्यांना 7ची वेळ दिली होती ना? हो मॅडम, मी त्यांना आठवण करून देण्यासाठी फोन केला होता. तर ते म्हणाले की आम्ही 6 वाजताच येतो. ग्रेट. ते आल्यानंतर एक बेसिक आराखडा तरी तयार करू. असं नको व्हायला की आपण चर्चा करतो आणि काम मात्र रेंगाळलं. आता तुम्ही एवढं जातीने स्वतः लक्ष घालताय म्हटल्यावर होणारच. गायतोंडे, त्या दिवशी शाळेतली परिस्थिती बघितली आणि मग मलाच असं वाटलं की मी स्वतः एक महिला असून या नराधमांना शिक्षा न देण्या इतपत हतबल काय, आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं असं काहीतरी केलं पाहिजे ना, जेणेकरून ह्या अशा लोकांना हे असं कृत्य करताना एकदा नाही तर 100दा विचार करायला भाग पाडलं पाहिजे. येस मॅडम, अगदी बरोबर. हे खरंच कुठेतरी थांबायला हवं. खरंय, ही योजना एकदा का सुरू झाली ना मला जरा बरं वाटेल. मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. ही योजना नक्कीच यशस्वी होईल. आपण अशी टीम बांधूया ना की महिला सबलीकरण ही केवळ कागदावर न राहता आपल्याला खरंच महिला सशक्त झालेल्या दिसतील. गायतोंडे, तुमच्या तोंडात साखर पडू दे. थँक्यू. या अशा लोकांना वाटतं या मुली म्हणजे आपल्या घरच्या जहागिरी आहेत, यांना कसंही वागवा, त्या कुठे काय बोलणार आहेत. मला ना ही धारणाच मोडीत काढायची. पण मॅडम, हे सगळं बदलण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हो अर्थात, आणि गायतोंडे जाऊ द्यात वेळ. पण ही योजना ना हुकमी असली पाहिजे, हुकमी. गायतोंडे, मला असं वाटतं या सगळ्या केसेसची आपण एक फाईल तयार करूया.
ज्या लोकांनी कंप्लेंट फाईल केली आहे त्यांचे, आरोपींचे, मुलींचे आपण इंटरव्ह्यूज घेऊया. पण मॅडम, हे सगळं करून आपण या समस्येच्या मुळाशी पोचू असं तुम्हाला वाटतं? नाही काय तोंडे, ही समस्या ना माणसाच्या विचारातून जन्म घेते. काय तोंडे, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची, चांगल्या विचारांना वाहू देण्याची मुभा असावी आणि वाईट विचारांना शिक्षेचा धाक हा असलाच पाहिजे. पण मॅडम, या इंटरव्ह्यूज, हे संशोधन, हे मुलींशी बोलणं, हे सगळं कशासाठी? काय तोंडे, यामुळे आपल्याला समस्येची व्याप्ती कळेल. आता तुम्हीच मला सांगा, त्या दिवशी आपण शाळेत गेलो तेव्हा आपल्याला एक मुलगी भेटली जिला हा त्रास होत होता. तिने तो आपल्याला सांगितला. त्यानंतर आपण अनेक मुलींना बोलवलं. 2 मुली पुढे येऊन बोलल्या की आम्हाला हा त्रास होतो. काय तोंडे, मग विचार करा, आपल्या आजूबाजूला कित्येक महिलांना या त्रासातनं जावं लागत असेल रोज, पण समोर येऊन सांगायची भीती हो त्यांना, त्या बोलत नाहीये. आणि आपली समाजातील प्रतिभा हे बघून ते आपला स्वतःचा आवाज देखील दाबत असतील अशा महिला वेगळ्याच. खरंय काय तोंडे, हे वाटतं तितकं सोपं नाहीये हो. खरंच मॅडम, पण केल्याने होत आहे रे, आणि आपण ह्यावर नक्कीच उपाय शोधून काढू. येस. सिस्टर ऐका ना. तुम्ही तुम्हाला तुमच्या पेशंटचे रिपोर्ट दिलेत ना मी? हो दिलेत, पण मग पुन्हा पुन्हा काय काम असतं तुमचं? अहो सिस्टर, मी वार्ड बॉय. आता एक काम असतं का मला सांगा बरं? मी काय म्हणतो ऐकून तरी घ्या की. ओके सॉरी, बोला तुम्ही. हां, आमच्या हॉस्पिटलला ना अमोल कदम नावाचा एक पेशंट ॲडमिट होणार आहे. लहान मुलगा आहे तो. मला जरा त्याची थोडी माहिती हवी होती. तुम्ही वॉर्ड बॉय आहात, तुम्हाला एवढं पण माहिती नाही की कुठल्याही पेशंटची पर्सनल माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही? मॅडम माहिती आहे मला, पण मला हे पण माहिती आहे की जर एखाद्या पेशंटची मेडिकल हिस्ट्री असेल ना तर एका हॉस्पिटलकडून दुसऱ्या हॉस्पिटलला माहिती दिली जाते. आता मी पण एवढं शिकलोय की. ठीक आहे, काय देऊ तुम्हाला? हां, मला असं कळलंय की त्याची ट्रीटमेंट आता आपल्याकडे सुरू आहे इथं. मला जरा त्याचे ते सगळे रिपोर्ट आणि डॉक्युमेंट बघायचे होते. ओके, एकच मिनिट. ठीक आहे. सिस्टर, पेशंट सोबत त्यांचे गार्डियन कोण आहे इथं? त्याची काकी असते, लहान आहे ना मुलगा. अजून दुसरं कोणी नाही का, म्हणजे आई बाबा वगैरे? ते मला काही माहिती नाही, पण सध्या तरी त्याच्यासोबत काकीच असतात. त्या बघा आल्या, भेटायचं का तुम्हाला त्यांना? भेटून घ्या त्यांना तुम्ही. नाही नाही ठीक आहे, मला फक्त रिपोर्टच पाहिजे होते. म्हणजे अजून तरी ही रुपाली एकटीच हॉस्पिटलच्या फेऱ्या मारती, दुसरं कोणाला काही कळलेलं नाही आहे. पण संकल्पराव, तुम्ही जर गहाळ राहिलात ना तर याचा बोबाटा व्हायला वेळ लागणार नाही. डॉक्टर आत येऊ? या. कसं आहे आता अमोल? तुम्ही सांगितलेली सगळी काळजी घेते मी, पण तो पूर्ण बरा होईल असं काहीतरी मार्ग सुचवा ना प्लीज. मॅडम, यापूर्वी याबद्दल आपलं बोलणं झालंय आणि पुन्हा पुन्हा ते सांगणं मला बरोबर वाटत नाहीये. पण हे मात्र नक्की की अमोल बद्दल जे काही करता येईल तेवढं आम्ही करणार. हो, पण त्याने अमोल पूर्ण बरा होईल ह्याची खात्री नाहीये ना. मॅडम, हा आजारच असा आहे. मला तर असं वाटतंय की तपासण्या करून पुढील उपचार करून घ्यायचे असतील तर मुंबईच्या डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करा. अहो डॉक्टर, हे कसं शक्य आहे? मी आता अमोलला घेऊन मुंबईला नाही जाऊ शकत. अहो, मी होईल एवढे बेस्ट उपचार करेन असं म्हणतेच आहे ना. डॉक्टर, मी इथं राहून येणं सगळं करेन, म्हणजे काहीच कमी पडू देणार नाही त्याला. तुम्ही ना फक्त मला सांगा की मला काय करावं लागेल. मॅडम, मी समजू शकते, पण एक लक्षात घ्या, मी सांगितलेल्या पथ्यपाण्यावर तो बरा नाही होणार. त्याला सध्या चांगल्या उपचाराची गरज आहे आणि तीही तातडीनं. हो मग करा डॉक्टर, जे शक्य आहे ना ते सगळं करा, पण मी त्याला आता घेऊन नाही जाऊ शकणार आहे मुंबईला. बरं ठीक आहे, मी काही पथ्य लिहून देते, ती तुम्ही निक्षून पाळायला हवी. आणि महत्वाचं, मसालेदार बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद. हो डॉक्टर, तसंही अमोलला बाहेरचं फार काही आवडत नाही. आणि हो, त्याला बाहेरचे खेळ खेळणे टाळायला सांगा. जास्त विचार करणं किंवा ताण घेणं कुठल्याही गोष्टीचा हे पूर्णपणे बंद व्हायला हवं.
बाकी बेसिक गोष्टी तर मी लिहून दिल्यात तुम्हाला. डॉक्टर खरंच थँक्यू. मॅडम, तुमची परिस्थिती मी समजू शकते, पण एक गोष्ट मनाशी घट्ट बांधून घ्या, या आजारावर समूळ इलाज नाहीये. म्हणून प्रयत्न करायचे नाहीत असं नाही, मी माझे पूर्ण प्रयत्न करते. डॉक्टर, तुम्हाला जेवढं होईल ना ते सगळं करा. माझा देवावरती पूर्ण विश्वास आहे. तो अमोलच्या बाबतीत काहीच चुकीचं होऊ देणार नाही. ठीक आहे.